अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरलेला, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ। उकडलेली अंडी भरलं वांग चिरतो तसं चाकूने आपण चिरून घेऊ। भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ। कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घातलेलं आहे। वाटण चांगलं 4-5 मिनिटं परतून घ्यायचं, म्हणजे वाटणाचा कच्चा वास रश्श्याला लागत नाही। वाटण परतून झाल्यानंतर थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला, चवीनुसार मीठ घालून लाल तिखट मी वाटणासोबत चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला पण चांगला तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेऊ, म्हणजे लाल तिखट न करपता मसालासुद्धा चांगला भाजला जातो। मसाला परतून झाल्यानंतर उकडलेली अंडी घालू। अंडी थोडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर जेवढा अंड्याचा रस्सा पाहिजे आहे तेवढं गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। रश्श्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून 7 ते 8 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवू आणि रस्सा चांगला मसाल्यामध्ये शिजवून घेऊ। थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत असा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे।